निट्टूर गावामध्ये आहे आणि सापाला इथं ह्यांच्या इथं कोण बघितलं हो? कुणाला दिसलं? होय, खरं कसं काय दिसलं ते? बाथरूम मध्ये बसलेला आणि इकडं कुठं तर पळून गेले ना आता. बरोबर, ठीक आहे. इथं बघू शकता, इथं साप आहे. इकडे याजवळ दाखवते. इथं तो बाथरूम मध्ये पहिला बसलेला, त्याच्यानंतर आता इथं येऊन बसलाय. बघा बघू शकता कसं परत आणि तिकडच जायला. नाग आहे, अंदाजे 3-3.5 वर्षाचा हा नाग आहे. बाथरूम मध्ये बसलेला, त्याच्यानंतर घाबरून येऊन तो परत विटांमध्ये घुसला. त्यांनी व्यवस्थित बघत थांबले, त्यामुळे मिळाला म्हणावं लागेल. नाहीतर लोक काय करतात की गोंधळ फार घालतात आणि मग त्याच्यामुळे साप सुद्धा मिळायचं मुश्किल होत आहे. सापाकडे लक्ष न देता गर्दी किंवा गोंधळ करतात, पण याने तसं केले नाही. आणि आल्यावरती जरा गर्दी गोंधळ केले खरं. पूर्वी पहिला त्यांनी काय केले नाहीत. आणि अर्ध्याचे 3-3.5 वर्षाचा हा नाग आहे. खेडेगावात निट्टूर गाव आहे. खेडेगावात जास्त प्रमाणात साप राहतात, त्यांना लपायला जागा असते. इथं विटा वगैरे फेमस आहेत ना, इथल्या निट्टूरच्या विटा फेमस आहेत. आणि विटांमध्ये जाऊन बसलेला. आणि अशी आम्ही जागा करून ठेवतो सापांसाठी. मग ते साप तशा ठिकाणी मग जाऊन बसतात. त्यांना लपायला छान जागा मिळाली की ती जाऊन बसतात. अजिबात काढी नाही. कसं काय कधी कधी साप फणा काढत ते बी सांगतो. हा बस राहू दे घ्या. आता इथं लोकांनी विचारले की फणा का काढेना साप. कधी कधी साप फणा सुद्धा काढत नाहीत, तेव्हा सुद्धा ओळखायला यायला पाहिजे तुम्हाला की कोणता साप आहे. सगळेच नाग फणा काढतात असं नाही. कधी कधी त्यांच्या स्वभावावरती डिपेंड आहे. काही काही राग फारच रागीत असतात, ते फणा काढून सतत हे करत असतात, अटॅक पोझिशन मध्ये असतात. पण काही काही साप इतके शांत असतात की फणा कधीच काढत नाही. हे बघा, हा आत पण जात नाही, बाहेर आला. पिशवीतलं जा आणि परत कुत्र्याला घ्या.